या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, पत्ता B12 पद्मशाली नगर, MIDC अक्कलकोट रोड, लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ, तंबाके फेवर समोर, सोलापूर. प्रोप्रायटर राजय्या गज्जाम 94 23 59 12 59 80 87 55 16 79. एक मिनिट चलता बाकीचे बाजूला समोर बघा एक मिनिट थोडे बाकीचे मागे या की जरा पुढे या मागा जरा सरका हो बाजूला, आम्ही मीडियाचं आहे, जरा सरका. कॉंग्रॅच्युलेशन दादा. साईडला वा टीचर. एका पाठीमागे एक बाहेर एका पाठीमागे एक एक मिनिट चलता बाकीचे बाजूला जय
महत्वाची आमदार आहेत. आपण त्यांच्याशी या विजयाचा जल्लोष काय सांगणार? भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारी सदस्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्व स्वयंसेवक प्रबोधन मंचाच्या माध्यमातून काम केलेल्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो. तुमच्या इतक्या दिवसाचा मेहनत आज फळरूपास आलेला आहे. सर्वजण हिंदू व्यक्तीचं एकजुटीने हा विजय खेचून आणलेला आहे. सर अजून एक भाजपाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शहर मध्यच्या मतदारांमुळे शक्य झाले आहे. विकासाच्या जोरावरती हा मतदान झालेला आहे. आपण आपल्यासोबत अजून काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार अण्णा, काय सांगाल आजचा विजयाबद्दल? आजचा विजय हा महत्त्वाचा विजय आहे आणि पाठवण्या मानत मिळून येतात हे काही साधी गोष्ट नाही. लोकांमध्ये तयार झालेला विश्वास आणि मालकाबद्दल हे पुन्हा एकदा दाखवून दिलं गेलेलं आहे आणि मालकांनी न मिळाल्या केलेल्या कामाची पावती मालकांना मिळालेली आहे असं मला वाटतं. बरोबर आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शहर उत्तरमधला सर्व जे मतदार आहे मतदारांचं अभिनंदन करतो आणि मालकांना 4 वेळा तिकीट मिळून आता 5व्यांदा मालक आता निवडून आले. आता जवळजवळ 45,000 मताचा लीड मालकांना मिळालेला आहे. हे हा जो विजय आहे मालकांचा विकास कामाचा विजय आहे आणि सर्व कार्यकर्ते लोकांनी जे मिळून मिसळून एक केल्याबद्दल मालकांचा विजय झालेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विजयकुमार देशमुख मालकांनी कुठल्याही जाती भेद न करता सर्व जाती लोकांना सर्वांना एकत्रित करून सर्वांना एक मताने दिलाने सर्वांना एकत्रित करून हे विजय ओढून आणलेलं आहे आणि 100% आम्हाला खात्री होतं
आम्ही मालकांना ज्या वेळेला तिकीट मिळालं त्यावेळेला सुद्धा आम्ही सांगितलं होतं की बाबा विरोधकांनी खूप काही करून देखील मालकांचे विजय रोखू शकले नाही. त्याच्या मागं कारण आहे मालकांनी जी 4 वर्षामध्ये विकासाचं कामं केले शहर उत्तरमध्ये त्या जोरावर आणि कार्यकर्त्यांच्या जोरावर मालकांचा हा विजय मी असं म्हणू शकतो. आणि मालकांचं आता हे 5व्यांदा मालकांचा आमदार झालेला आहे. आणि मला असं वाटतं की आता महायुतीचं सरकार आता आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार 100च्या पुढे जाईल असं वाटत नव्हतं लोकांना. विरोधकांनी लॉ सुद्धा दूर करून ठेवले होते काहीतरी वेगळं करायचं, पण असं न होता आता एकतर्फी विजय महायुतीला मिळालेला आहे. सडेतोड उत्तर विरोधकांना मिळालेलं आहे असं यांच्या माध्यमातून आपल्याला सांगण्यात येत आहे. प्रतिनिधी स्वामी जनदर्पण न्यूज सोलापूर. आपल्यासोबत बुधवार भेटीला ज्याला ओळख आहे असे वंदना अजित गायकवाड आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयाच. नाही, काय वाटतं तुम्हाला आमदार विजयकुमार देशमुख हे 5व्यांदा विजय झालेले आहेत? सत्याचा निर्णय विजयच होतो आणि हे सगळ्या जनतेने दाखवून दिलेलं आहे. मालकावरती प्रयोग करणारे आणि मालकांवरती विश्वास दाखवणाऱ्या जनतेने ज्याची त्याची लायकी आणि ज्याची त्याची जागा दाखवून दिलेली आहे. आणि हे आता तरी सगळ्यांनी लक्षात ठेवावं, गद्दाराचा असतो आणि कार्यकर्त्याचा असतो आणि कार्यकर्त्याच्या जीवावर मालक 5व्यांदा आमदार झालेले आहेत. आपल्याला मंत्रिपद नक्कीच येणार. मालकांचा सर्वांवरती जो विश्वास होता तो विश्वास सफल झालेला आहे. याचा फार आनंद होत आहे. अगदी आनंद होत आहे. बरोबर आहे. आणि विशेष करून आज आपल्या बुधवार पेठेमध्ये सातत्याने आपण भाजपा सोबतच आहोत. यंदा कसं पाहायला मिळालं बुधवार पेठेचं? मी 2016 पासून बीजेपीमध्ये आहे आणि जो राज्यसभेने मराठा पसरवला होता मालकाच्या बाबतीत किंवा संविधानाच्या बाबतीत तो आम्ही पुढून काढला आणि प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक गल्लीत प्रत्येकाच्या घरात गेलं की नमस्कार सोलापूरकर. मी प्रतिनिधी अविनाश स्वामी जनदर्पण न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. विशेष करून शहर उत्तर आमदारांचे जनदर्पण न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी प्रतिनिधी अविनाश स्वामी. शहर उत्तर आमदार विजयकुमार देशमुख यांच्या 5व्यांदा विजय झालेले आहेत. आपण आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार सरजी, काय सांगाल तुम्ही जल्लोषाचा? आज तर आमचा एक हिंदू राज्याचा आणि हिंदू राष्ट्राचा हिंदू धर्माचा आज आमचा मोठा विजय झालेला आहे. आणि सांगेल तेवढं कमी. आज मालक म्हणजे विजयकुमार देशमुख म्हणजे कासवाच्या गतीनं कुणालाही एका प्रत्युत्तर न देता जिल्ह्यातील 4चे उमेदवारांना खेचून ओढून आणण्याची ताकद ही आमच्या मालकांमध्ये आज सगळ्यांनी पाहिलेलं आहे किंवा दाखवून दिलेली आहे. आणि मी सगळ्यांना अजून एक सांगू इच्छितो की आमचे जे मालक आहेत म्हणजे विजयकुमार देशमुख मालक त्यांना तुम्ही कुठल्याही गोष्टीचा कमीपणा समजू नये. आज तरी झाला ह्याच्या अगोदर पण झाला आणि ह्याच्या पुढेही सांगतो, जर कमीपणा दाखवाल तर तुम्हाला ह्याच्यापेक्षा उलटं प्रत्युत्तर आम्ही सगळे जनतेने मिळून सगळ्यांना देऊ. बरोबर आहे. अजून एक विशेष करून आज प्रत्येकाने वाटत होती तुतारीचं कुठेतरी हवा आहे का, तुतारी वाजणार आहे का, असं तिथला हा प्रश्न होता. याबद्दल तुम्ही काय सांगणार? सुतारी गेली घरी झोपल्या वाटतं, अजून उठल्या नाही सुतारी. त्यामुळे सुतारी आता अजून एकदा उभारण्याची धाडस तरी करू नये असं आम्हाला आश्वासन वाटतं. बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतं सर? आम्हाला काय वाटतं म्हणजे मालक येणार होतं म्हणजे 100% माहिती होतं, पण तुतारीला लोक धर्म जाऊ नये या पद्धतीने लोक मालकाला विकासाबद्दल मतदान झालेलं आहे. ही जी तुम्हाला आज जे मालकाचा विजय झालेला आहे तो सोलापूर जिल्ह्याचं जे विजयाचं जे आजचं मेन कारण आहे तर ते फक्त जनता सुधारणा झालं म्हणून आज जनताने आम्हाला इथं परत यांना 5व्यांदा संधी दिलेली आहे. आणि हेही सांगतो आणि आमच्या कार्यकर्त्याच्या वतीनं आज आम्ही विश्वास देऊन आणि आश्वासन देतो की अजून ह्याच्यापेक्षाही 10 पटीनं मालक अजून पुढे सगळे कामकाज पाडतील आणि जनतेला एकदम सुतार ठेवेल. बरोबर आहे. विशेष करून एकदा नव्हे दोनदा नव्हे तर तब्बल 5व्यांदा त्यांनी विजय झालेले आहेत. विजयकुमार देशमुख यांनी शहर उत्तरमध्ये लीड आणि या ठिकाणी अजून काउंटिंग चालू आहे. त्याचप्रमाणे मताधिक्य हे प्रत्येक काउंटिंगमध्ये त्यांना मताधिक्य मतदानाचा वय मिळत आहे. प्रतिनिधी अविनाश स्वामी जनदर्पण न्यूज चॅनल सोलापूर.
शहर आमदारांचे नमस्कार सोलापूरकर आपण आलेलो आहोत मध्यमध्ये काय आहे तर विशेष करून मध्यमध्ये एक दणदणीत विजय झालेला आहे. कारण ऐतिहासिक विजय म्हणावा लागेल. देवेंद्र कोटे हे पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात असून देखील त्यांना सातत्याने प्रत्येक मतदारसंघाने लीड दिलेला आहे. आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार सर, काय सांगाल? जय श्रीराम. मी अंबादास गोरंटला गेल्या अनेक वर्षापासून देव देश आणि धर्मकार्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केलो आणि त्याच प्रयत्नाच्या माध्यमातून शहरमध्येचा आमदारचा देखील मी फॉर्म भरलो होतो अपक्ष म्हणून. पण हिंदूंची मतांची विभागणी होऊ नये, कुठेतरी पद्मशाली समाजातल्या मतांची विभागणी होऊ नये आणि या सर्व गोष्टीचा कुठेतरी एक जातीवादी आणि दहशतवादी पक्षाचा विजय होऊ नये त्यासाठी आम्ही जे अपक्ष फॉर्म भरलो होतं ते पूर्णपणे आम्ही माघार घेतलो आणि ते माघार घेऊन हिंदूंची मतांची विभागणी होऊ नये त्यासाठी आम्ही संपूर्ण प्रयत्न केलं. तर त्या त्यागाचं किंवा त्या प्रयत्नाचं आता आपण सर्वजण बघतो की एवढं मोठं गवगवीत यश आपल्याला मिळालेलं आहे. मी प्रथमतः देवेंद्रदादा कोटे यांना मनापासून शुभेच्छा देतो. शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपले महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे असतील या दोघांचेही मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि महायुतीच्या सर्व उमेदवारांचं मी मनापासून अभिनंदन व बरोबर आहे देतो. आपला कुठेतरी समाज हे हितासाठी विशेष करून आपण हा घेतलात, हे निर्णय आपल्या समाजासाठी घेतलात. म्हणून अजून एक सांगायचा विषय होता की आपल्या मध्ये प्रत्येक जण सांगत होते की आपण आपलं मताधिक्य जास्त आहे आपल्या समाजाचा, हे आपणच विषय होतो असं देखील काही लोकांकडनं सांगण्यात येत होता. याच्यासाठी तुम्ही उत्तर काय देणार? उत्तर म्हणजे काय, आज एक चित्र बघितलं तर पूर्ण शहर मध्यमधून नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदू समाजाची जे ताकद आहे ते आज आपल्याला बघण्यासाठी मिळालेलं आहे. कारण हिंदू समाजाची एकता दर्शनाचं म्हणलं तर हे आज महाराष्ट्रातलं जे यश मिळालं आहे ते यशाचं मागे एकमेव कारण म्हणलं तर ज्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आजपर्यंत ज्या देशात किंवा या महाराष्ट्रामध्ये जे काम केलेत
त्या कामाचाच पोचपावती म्हणून आज संपूर्ण महायुतीला आज विजय मिळालेला आहे. बरोबर आहे, कारण की अगदी लहान वयामध्ये देवेंद्रजी कोटे यांचा आमदारकी विजय हे मिळणं हे खूप मोठं समाजाचं असू द्या किंवा मतदारसंघातील येथील नागरिकांचा असू द्या, हे विजयच म्हणावं लागेल. प्रतिनिधी विनाश समेत जनदर्पण न्यूज चॅनल. नमस्कार, आपण सध्या भाजपाच्या कार्यालयापाशी आलेलो आहोत. आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार सर, काय सांगाल विशेष करून आजचा हा दणदणीत विजय म्हणावा लागेल? शहर उत्तर असू द्या, दक्षिण असू द्या, मध्य असू द्या. यावेळचा विधानसभेचा ऐतिहासिक विजय आहे. जवळजवळ 235च्या आसपास आमच्या महायुतीला ह्या जागा मिळत आहेत आणि सगळ्यात विशेष आनंदाची बाब ह्या वेळचं इलेक्शन म्हणजे ह्या आमच्या शहर मध्यच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आम्हाला आमचा हक्काचा आमदार ह्या वेळेला पहिल्यांदा मिळालेला आहे. याचा आनंद ह्या आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला भविष्यामध्ये कायम स्वरूपाची सीट ही BJPची राहणार आहे आणि इथून BJPचा आमदार कायम निवडून येणार आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण प्रत्येक वेळेला ह्या ठिकाणाहून आम्ही जवळजवळ 25 वर्षापासून बघतो, प्रत्येक कामामध्ये मद्याचं काम पुरं असायचं. बूथ यंत्रणा असो, नगरसेवक असो, सगळ्या याच्यामध्ये पुरं. परंतु आम्हाला युतीमध्ये असल्यामुळं सीट मिळत नव्हती. परंतु आमच्या नेत्याने आमच्या मागणी खातर आग्रहानं ही सीट आम्हाला मिळवून दिली आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून प्रयत्न करून आमच्या नेत्यांनी दिलेलं सीट निवडून आणलं. ह्याबद्दल मी माझ्या ह्या भागातल्या सर्व मतदारांचं, कार्यकर्त्यांचं मनापासून अगोदर आभार व्यक्त करतो आणि विजयी उमेदवारांचं अभिनंदन करून शुभेच्छा देतो.
हा सर्व काही जनतेचा कौलच म्हणावा लागेल आणि विशेष करून मध्यमध्ये हे पहिल्यांदा भाजपाची निवडणुका अर्थात त्याचप्रमाणे रिंगणात होते ते आपले देवेंद्र कोटे यांनी देखील दणदणीत विजय झालेले आहेत. मी प्रतिनिधी रघुनाथ स्वामी, जनदर्पण न्यूज सोलापूर. आपल्यासोबत अजून काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी जाणून प्रयत्न करू. आज या ठिकाणी सोलापूर शहरातले तिन्ही उमेदवार भरघोस मतांनी विजय झालेले आहेत. शहरातले तर अक्कलकोटचे पण सचिनदादा कलेचे टी भरघोस मतांनी विजय झाले आहेत. आणि त्यात सोलापूर दक्षिणचे सुभाषबाबू देशमुख यांना कठीण जाईल असे म्हणत होते, पण यावेळी 2014 आणि 19पेक्षा 70,000 लीडरनी निवडून येत आहेत. आणि आपले विजयकुमार देशमुख मालक आणि पहिली वेळ माध्यमामध्ये आपलं भाजपचा कमळ फिरलेला आहे. श्री देवेंद्र कोटे यांनी पण भरघोस मताने विजय झालेला आहे. तर एमआयएमचं कठीण पतन पास झालेलं आहे. भारतीय जनता पक्षाचा रवींद्रजी काळे आहेत आपल्यासोबत. आपण त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार. सांगितलं होतं की तिन्ही उमेदवार आमचे चांगल्या निवडून येणार आहेत. निश्चितपणे आणि अजितदादा पवार यांच्या माध्यमातून महायुतीने जी विकास कामं केली ती विकास कामं आम्ही लोकांसमोर घेऊन गेलो आणि निश्चितपणे जनतेने आम्हाला स्वीकारलं आणि चांगल्या मताने निवडून दिलं. सर, अजून एक विशेष करून मध्यमध्ये जे प्रत्येकाला वाटत होती की आपल्या यंदा प्रथम उडेल, कारण विशेष करून पहिल्यांदा देवेंद्रजी कोटे आणि आपल्या याबद्दल काय सांगा? निश्चितपणाने या जनतेचा विचार केला मध्य विधानसभा मतदारसंघातला, तर मध्य विधानसभा मतदारसंघातील जनतेने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की धर्मात भेद करणारा
आणि जातीवाद करणाऱ्या पक्षाला जनतेने स्वीकारलं नाही आणि विकासाच्या मुद्द्यावर चालणाऱ्या भारतीय जनता पार्टीला आणि हिंदुत्वाच्या विचाराला निश्चितपणे या जनतेने स्वीकारलेलं मतदान मिळालेलं आहे असं शहराध्यक्ष सांगत आहेत. झाले आहेत, किती लीड आहे आणि आपल्याला काय वाटतं पुढे आणखी? सोलापूर शहर उत्तरमधल्या सगळ्या मतदार बंधूंना मी प्रथमतः आभार मानतो. त्यात भारतीय जनता पक्ष व युतीमधले महायुतीच्या सगळ्या पार्टीच्या कार्यकर्त्यांचाही आभार मानतो. ही निवडणूक खरं तर पार्टीच्या सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी उभून नेला आणि आज 13व्या फेऱ्यात अखेर 30,000पर्यंत लीड मिळवली. मला असं वाटतं की आपल्याला 40च्या पुढे लीड जाण्याची शक्यता आहे आणि एक प्रकारचं चांगलं आज आपल्या शहर उत्तरमधल्या लोकांनी दाखवून दिलं की आपल्या इथं सोलापूर शहरामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला अबाधित ठेवण्यामध्ये आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी माझ्या सगळ्या नेत्यांनी यश प्राप्त केलं. या शहर उत्तरच्या या विशेष सांगायचं म्हटलं तर माझ्या विरुद्धचं असलेला उमेदवार घरोघरी जाऊन यंत्रतंत्र वाटून बुवाबाजी करून मतं मिळविण्याचा प्रयत्न केले. मी त्यांना सांगू इच्छितो की बुवाबाजी करून मतं मिळू शकत नाहीत, लोकांमध्ये मिसळावं लागतं आहे आणि सातत्यानं म्हणलं की लग्नाला असू दे, माहितीला असू दे किंवा लहान सहान कार्यक्रमाला आमदार जातो, आमदारने विकासाचं काम करायचं असतं. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो शहर उत्तरमधनं मला 5व्यांदा लोकांनी पसंती करत आहेत. त्याचा अर्थ की लोकांचं माझ्या विकास कामाला पसंत केली आणि केवळ विकास काम नाही तर त्यांच्या सोबत असलेल्या ज्या काही आपल्या सगळ्यांचा आत्मीयता आहे ते माझ्याबरोबर ठेवलं. त्यांचा आशीर्वाद, त्यांचं सहकार माझ्याबरोबर आहे. याबद्दल त्यांचं खरंच मी मनपूर्वक आभार मानतो. 5व्यांदा आपण विजयाकडे जात आहे. मागील टर्मला आपण राज्यमंत्री होता, येणाऱ्या काळात आपल्याला कॅबिनेट मंत्रीपद मिळेल का? मी भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्ता म्हणून काम सुरुवात केली आणि मला असं कधी वाटलं नव्हतं की मी आमदार होईल किंवा 4-4, 5-5 टर्म आमदार होईल, राज्यमंत्री होईल, पालकमंत्री होईल, हे कधी वाटलं नव्हतं आणि मला तेवढी मोठी अपेक्षाही नव्हती. पण माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, माझ्या नेत्यांनी मला तिथवर नेलं. यामध्येही मला समाधान आहे. मी आमदारकी झालो. आपलं शहर उत्तरच्या या सगळ्या नागरिकांचा सेवे करण्याची संधी मला मिळून दिली. त्याच्यातच मी माझं मोठं पण बुलडोजर पर काढ़ो ठेकते तो सर बुलडोजर पर तुम्हारे हिसाब से काटते तो मैं तुमको बुलडोजर पर काढ़ो ठेकते तो सर बुलडोजर पर तुम्हारे हिसाब से काटते तो मैं तुमको
भारतीय जनता पार्टीचा